बाबा किती वाजले बघाव? अरे बाळा 12ला 10 मिनिटं कमी. आपली ट्रेन क्रॉसिंगला थांबल्यामुळे उशीर झाला बरं का आपणाला. मला वाटतं एवढं उशिरा लास्टची बस पण गेली असेल अहो. मलाही असं वाटतं, कारण कोणी दिसत नाही रे इकडे. आता किती वेळ वाट बघावी लागते, किती वेळ थांबावं लागते काय माहिती. हा, कुठे जायचं होतं तुम्हाला? नाही नाही, आम्ही रिक्षाने जाणार नाही, बसची वाट बघत थांबलोय. काका, ती 12ची बस होती ना, ती गेली. आता रात्रभर तुम्हाला बस नाहीये, 5 वाजताच तुम्हाला बस मिळेल. बरं दादा, कर्वेनगरला जायची किती होतात अशी रिक्षानी? जर मीटरने गेलो ना आपण तर 150 ते 160 रुपये होतील. नाही दादा नको. काय आम्हाला तेवढं रिक्षाचं भाडं नाही परवडणार. बसला 30-30 रुपये घेतात. बघतो थोडा वेळ वाट बघतो, अर्धा एक तास. चुकून माकून एखादी बस आली भेटली तर, नाही तर चालत चालत जावं लागेल आता. काय बाबा? बरोबर आहे. काका, तुम्हाला एक पर्याय सांगतो. पटला तर तुम्ही गाडीत बसू शकता. मी पण काय श्रीमंत घरातला नाही. माझे वडील बी शेतकरीच आहे. तर तुम्हाला पटत असेल तर तुम्ही बसू शकता. 50-50 रुपये तुम्ही तुमचे द्या, गाडीत बसा. तर चालू मध्ये एखादा कस्टमर पॅसेंजर भेटलं, कर्वेनगरला यायचं असेल, त्याला बी बसवतो. त्याकडनं 50 रुपये घेतो, 150 रुपये कव्हर होतील. तुम्ही पण घरी सुखरूप जाताल, माझं बी भाडं मला कव्हर होईल. तुम्हाला त्याचा काय प्रॉब्लेम तर नाही ना? काय दादा, आमच्याकडे तर एवढं करतोय. एखादं सीट घेतलं म्हणजे आम्हाला काही हरकत नाही, चालेल आम्हाला. चालतंय दादा, बसा मग. दादा एक बोलू का? अहो, आम्हाला असं वाटायचं की पुण्यातले रिक्षावाले रात्रीला फक्त लुटतातच, जास्त पैसे घेतात 4 पट. पण खरंच तुमच्यासारखा मदत करणारा माणूस अहो पहिल्यांदाच बघितला. तुम्ही देव म्हणूनच भेटले आम्हाला. दादा, प्रत्येक रिक्षावाला हा वाईट नसतो. काही असतात, एखादा रिक्षावाला वाईट असतो, त्यामुळे सगळे रिक्षावाल्याचे नाव खराब होतात. आम्ही पण आमची फॅमिली सोडून रात्री 1-2 पैसे जास्त भेटावं म्हणूनच आम्ही येतो. आणि आम्ही एवढे वाईट विचाराचे नाही येतो. आणि जर आम्हाला हे कळलं ना, एखाद्या माणसाची परिस्थिती नाही आणि एखाद्या माणसाच्या खिशात पैसे नाहीत, अक्षरशः आम्ही त्यांना फुकट नेऊन सोडायला पण कमी करत नाही हो. आला दादा तुमचं घर. बाळा, काळजी नको करू. तुला सीट नाही भेटलं तरी तुझे 150 रुपये मी देतो. काका, तुमचे 100च द्या. फक्त एवढं आहे की रिक्षावाल्यांना समजून घेणाऱ्यांचीच कमी आहे हो आता. भले रिक्षावाल्यांचे कपडे खराब असतील हो, पण रिक्षावाल्यांचं मन कधी खराब नसतं. खरं आहे बाळा, प्रत्येकाने आपल्या रिक्षावाल्याला समजून घ्यायला पाहिजे. चला दादा, येतो.